आता या क्षणी तुम्ही माझा आवाज ऐकत आहात आणि व्हिडिओही पाहत आहात। असं करता करता स्वतःच्या श्वासावर लक्ष देण्याचा प्रयत्न करा। आपल्या शरीराच्या पोस्चरवर लक्ष द्या, म्हणजे जागरूक होण्याचा प्रयत्न करा। आता तुम्ही ज्या कुठल्या स्थितीत आहात, म्हणजे जर बसला असाल किंवा उभे असाल, अशा वेळी तुमच्या शरीराच्या कुठल्या भागात ताण जाणवत आहे? मानेत किंवा पाठीत कुठल्याही प्रकारचं टेन्शन तर नाही ना? ह्या गोष्टींकडे लक्ष देत असताना तुम्हाला व्हिडिओ ऐकण्यात कुठला त्रास जाणवला का असं करत असताना तुम्ही डिस्टर्ब झालात? सहसा उत्तर असेल नाही। उलट तुम्हाला सगळं अधिक स्पष्टपणे समजत असेल आणि असंही वाटलं असेल की सगळं थोडं धीम्या गतीने घडू लागलं आहे। याचं कारण असं आहे की जे मन इथे तिथे भटकू शकलं असतं, ज्यात वेगवेगळे विचार येऊ शकले असते, ते आता स्थिर आहे। कारण तुमचं मन तुमच्या श्वासाप्रती आणि तुमच्या शरीराप्रती जागरूक आहे। अशा स्थितीला, ज्यात मन पूर्णपणे एखाद्या कामात लागलेलं असतं आणि विचारांनी रिकामं असतं, त्या स्थितीला जाणशीन असं म्हणतात। हा जाणशीनचा एक छोटासा अनुभव होता। झेन, बोडो, केंडो, अकिदो, कराटे आणि इतर मार्शल आर्ट्समध्ये याचे वेगवेगळे अर्थ आहेत। या व्हिडिओमध्ये आपण झेन मास्टरच्या दृष्टिकोनातून जाणशीन समजण्याचा प्रयत्न करूया। व्हिडिओ पाहत असताना आपल्या श्वासावर आणि शरीराच्या पोस्चरवर लक्ष असू द्या। गोष्ट 1920 ची आहे। ह्युजन हॅरिगन नावाचे एक जर्मन गृहस्थ, जे पेशाने प्रोफेसर होते, तिरंदाजी शिकायला आपल्या परिवारासोबत जापानला निघून आले। त्यांना आशा होती की जापानच्या युनिव्हर्सिटीमध्ये फिलॉसॉफी शिकवता शिकवता ते 1 ते 2 वर्षात झेन पद्धतीची तिरंदाजी शिकू शकतील। पण असं झालं नाही। 4 वर्ष होऊन गेली तरी ह्युजन तिरंदाजीमध्ये विशेष काही शिकू शकले नाही। त्यांना आता असं वाटू लागलं होतं की जपानला येण्याचा आपला निर्णय खूपच चुकीचा होता। जापान पोहोचून ह्युजनने सर्वप्रथम आवा केन्झो यांना तिरंदाजी शिकवण्यासाठी तयार केलं होतं। आवा केन्झो त्या काळातले सगळ्यात चांगले तिरंदाजीचे गुरु मानले जायचे। ह्युजन सुरुवातीला खूपच उत्साहित होते आणि कॉन्फिडंटही होते, पण जसजसा वेळ निघू लागला, ह्युजनच्या कलेत कुठल्याही प्रकारचा विकास झाला नव्हता। म्हणून 4 वर्ष होता होता ह्युजन पूर्णपणे निराश झाले होते। एक दिवशी ह्युजनने आपल्या गुरूंजवळ ही तक्रार केली की वेळ निघत चालला आहे आणि मला आता जर्मनीला परतावं लागेल। त्यावर गुरु आवा केन्झो म्हणाले की ध्येयाच्या मार्गाला वेळेने नापायचं नसतं। ह्युजनने त्या दिवशी ठरवलं की ते आता वेळेची चिंता करणार नाही, फक्त सराव करण्यावर लक्ष ठेवतील। वास्तव्यात आवा केन्झो यांची शिकवण्याची पद्धत खूप निराळी होती। त्यांनी ह्युजनना 2 वर्षापर्यंत धनुष्यबाण चालवूच दिलं नाही। 2 वर्षापर्यंत ह्युजन फक्त उभं राहण्याची पद्धत, श्वास घेणे, धनुष्य पकडणे ह्याच गोष्टींचा सराव करत राहिले। जेव्हा कधी त्यांनी निशाणा लावण्याचा प्रयत्न केला, तो नेहमीच चुकत राहिला। पण तरी ह्युजन आपल्या गुरूंच्या शब्दांवर अडून राहिले आणि रोज सराव करत राहिले। महिन्यामागून महिने निघत होते। विशेष काही सुधारणा नसून सुद्धा ह्युजन सराव करत राहिले। आणि मग 1 वर्षानंतर एक दिवशी आवा केन्झोने त्यांना अंतिम परीक्षेच्या चाचणीसाठी बोलवले। त्या दिवशी नेमबाजी पाहण्यासाठी खूप लोक आले होते, पण गर्दी असून सुद्धा ह्युजन यांना लक्ष केंद्रित करण्यात आणि नेम लावण्यात कोणतीही अडचण झाली नाही आणि त्यांनी सगळ्या चाचण्या सहज पूर्ण केल्या। त्या दिवशी आवा केन्झो यांनी ह्युजन यांना सांगितले की आता गुरु आणि शिष्यात अंतर उरले नाही। तुम्हाला आता सराव करण्यासाठी माझी गरज नाही। 1 वर्षात ह्युजन हॅरिगन यांच्यात एवढा बदल कसा झाला? एक दिवशी सराव करताना मास्टर केन्झो यांनी ह्युजन यांना सांगितले होते की अडचण तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आहे। तुम्ही शिकण्यासाठी जितका जोर लावाल तितका तुम्हाला त्रास होणार। शिकणं हे सहज व्हायला हवं। ह्युजनना ह्यातलं काहीच कळलं नाही। जोपर्यंत मी नेमबाजी नाही करणार तोपर्यंत मी नेमबाजी कसा शिकू शकेन? ह्या विचारात चुकीचं काय आहे? पण ह्यावर उलट प्रश्न न करता ह्युजन आपल्या गुरूंचं म्हणणं ऐकून प्रयत्न करत राहिले।
तरी सुद्धा सुधारणा दिसत नसल्याने एक दिवशी ह्युजन यांनी आपल्या गुरूंजवळ तक्रार केली. यावर मास्टर केन्झो म्हणाले की समस्या नेमबाजी करण्यात नाही, नेमबाजीकडे तुमच्या दृष्टिकोनाचा आहे. मी नेम असा लावतो जसा की तो मला दिसलाच नाही. इतक्या दिवसांपासून तत्वज्ञान ऐकणारे ह्युजन न राहून बोलून चुकले की मग तर तुम्ही डोळ्यांवर पट्टी बांधूनही नेमबाजी करू शकता. जापानी पद्धतीमध्ये उलट उत्तर करण्याची ही खूप मोठी चूक होती. मास्टर ह्युजनला म्हणाले, तुम्ही मला रात्री भेटा. पुढे जे झालं त्याने ह्युजनचं आयुष्य बदलून टाकलं. त्या रात्री उशिरा दोघेही प्रॅक्टिस हॉलमध्ये भेटले. तिथे काळोख होता. मास्टर केन्झो काही वेळ नुसतेच उभे राहिले आणि थोड्या वेळानंतर त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर त्यांनी काळोखात एका पाठोपाठ 3 बाण सोडले. पहिल्या बाणाचा आवाज ऐकूनच ह्युजन समजून गेले होते की बाण अचूक निशाण्यावर लागला आहे. ह्युजन यांनी धावत जाऊन लगेच दिवे लावले. पाहतात तर 3 बाण अगदी अचूक एकाच निशाण्यावर लागले होते. त्या दिवशी ह्युजन यांना आपल्या मास्टरवर पूर्ण विश्वास झाला. मास्टर केन्झो यांच्याकडे शिकवण्यासाठी एकच गोष्ट होती, जान्शिन. त्यात असं म्हटलं जातं, एव्हरीथिंग इज एमिंग. तुमचा नेम तसाच लागणार जसं तुमचं चालणं, उभं राहणं, श्वास घेणं, बाण काढणं आणि धनुष्य पकडणं आहे. जान्शिन ही ती अवस्था आहे ज्यात आपला मेंदू रिलॅक्स्ड आणि जागरूक असतो. हा मेंदूचा खरं तर मूळ स्वभाव आहे. ह्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही. पण एम विथआउट एमिंग ह्याचा काय अर्थ आहे? सचिन आणि विराट दोघेही आपल्या वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये एकच गोष्ट बोलतात, जेव्हा मी खेळतो तेव्हा ब्रेन पूर्णपणे शांत करतो आणि शॉट्स आपोआप लागतात. कारण आयुष्यभर मेंदूला आणि शरीराला तेच करायला ट्रेन केलेलं असतं. मेंदू आणि शरीराला माहीत असतं केव्हा काय करायचं आहे. आणि हीच गोष्ट मास्टर केन्झो ह्युजन यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते की नेम धरताना टार्गेटमुळे स्वतःला डिस्टर्ब होऊ देऊ नका. टार्गेटकडे असं बघा जसं की टार्गेट तिथे नाहीच आहे. त्या दिवशी ह्युजन हॅरिगल यांनी कॉन्सन्ट्रेशनचा खरा अर्थ शिकला. जान्शिन या शब्दाचा अर्थ काढायचा झाला तर तो असा आहे की मन ज्यात कुठलाही विचार नाही आहे, अगदी टार्गेटचा सुद्धा. असं मन जे विचारांनी रिकाम असतं ते पूर्णपणे रिलॅक्स्ड आणि जागरूक असतं. क्योडो या प्रकारात धनुष्य खूप मोठं असतं. सुरुवातीला ह्युजन यांना धनुष्य पकडण्यात खूप त्रास होत होता. तेव्हा मास्टर केन्झो यांनी त्यांना जान्शिनचा पहिला धडा दिला. मास्टर केन्झो यांनी ह्युजन यांना सांगितलं की धनुष्यामुळे होणाऱ्या त्रासाकडे जास्त लक्ष देऊ नका, फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. असा विचार करा की तुम्ही अजून काही करतच नाही आहात. हळूहळू ह्युजन सराव करत करत लक्ष केंद्रित करू शकले. त्यांनी आपल्या पुस्तकात झेन द आर्ट ऑफ आर्चरीमध्ये असं म्हटलं आहे की कुठलीही आर्चरी करण्याची ट्रिक नव्हती. तुम्हाला फक्त तुम्ही करत असलेल्या कामाबरोबर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. असं केल्याने आपला मागचा मेंदू आपोआप शांत होतो आणि आपलं काम अधिक गतीने होऊ लागतं. जान्शिनचा सराव करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ते म्हणजे तुम्ही जे काम करत असाल ते पूर्ण लक्ष देऊन करणे आणि उरलेली अवेअरनेस श्वासावर नेणे. हळूहळू तुम्ही ही जान्शिनची कला आत्मसात करू शकाल. मित्रांनो, आम्ही असेच कामाचे व्हिडिओ पुढेही बनवत राहू. तुम्हाला जर आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जिंकणाऱ्यांना माझा नमस्कार.